नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राहकवाद किंवा उपभोगवाद याचा परिणाम म्हणजे ड्रग्ज घेणे, मद्यपान जेणेकरून तरुणांमध्ये आणि इतर व्यक्ती मिळून लाखो लोकांचे मृत्यू होत आहेत हे बघितलेलं आहे। ग्राहक समाजाच्या चुकीच्या वापराने वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। आणि मुख्य म्हणजे आपली परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम कठीण मागण्यांशी जुळवून घेऊ शकत नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे। तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुरुवात एका घरापासून आणि नंतर दुसरे घर आणि नंतर आता तिसरे घर म्हणजे आपल्या सध्याच्या जीवनशैलीची पातळी आपण जर वाढवत राहिलो तर त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला आणखी काही पृथ्वींची आवश्यकता आहे। म्हणजे 1.6 असं तुम्ही जे सांगितलं तेवढी जास्त पृथ्वी आपल्याला लागणार आहे। अगदी खरे आहे। आणि त्यानंतर या अहवालामध्ये असे सांगितलेले आहे की या प्रकारच्या शहरी विस्तारामुळे जगातील अंदाजे 8 दशलक्ष वनस्पती आणि प्राण्यांच्या ज्या प्रजातींपैकी 1 दशलक्ष प्रजाती या नामशेष होण्याचा धोका आहे। बापरे, म्हणजे ते एक्सटिंक्ट होणार आहेत। 8 लाखांपैकी 1 लाख म्हणजे 12 ते 15%। अर्थात या प्रत्येक प्रजातीचा अगदी लहान कीटकांचाही त्या साखळीमध्ये परिसंस्थेच्या साखळीमध्ये वाटा असतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे 10 लाखांचे नुकसान झाले तर आणखी किती नुकसान होऊ शकतं ह्याची आपण कल्पना नक्कीच करू शकतो। अगदी बरोबर। आणि त्यात ह्या अहवालामध्ये पुढे जाऊन असे म्हटलेले आहे की पृथ्वीच्या जमिनीच्या पृष्ठभागाचा 75% जो भाग आहे तो मानवी कृतींमुळे लक्षणीयरित्या बदललेला आहे, ज्यात 85% पाणथळ क्षेत्राचा जो समावेश आहे आणि त्याच वेळी 66% सागरी क्षेत्र मासेमारी आणि प्रदूषणासह मानवी कृतीमुळे देखील तो प्रभावित झालेला आहे। बापरे। आणि जगातील जवळजवळ 90% सागरी माशांचा जो साठा आहे तो पूर्णपणे शोषित, अतिशोषित किंवा कमी झालेला आहे। मग आपण बघतो की ही जी जैवविविधतेची ऱ्हासाचे मुख्य कारण आपली जागतिक अन्न व्यवस्था असून ती नामशेष होण्याच्या साधारणपणे 28,000 प्रजातींपैकी 24,000 प्रजाती या धोक्यात आलेल्या आहेत। बापरे, म्हणजे तुम्ही एवढे सुंदर ही टक्केवारी सांगत आहात की म्हणजे हे प्रमाण जवळपास बघायला गेलं तर 90% हे सगळं कठीण होत आहे। 90% बरोबर। आणि मग अहवालात शेवटी असे म्हटले आहे की स्थलीय जैवविविधतेच्या अंदाजित नुकसानांपैकी 70% नुकसान हे कृषी विस्तारामुळे होणार आहे। बापरे, म्हणजे निश्चितच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जेव्हा परागजी आपल्यासमोर ही आकडेवारी सांगत आहेत ही समस्या खूप मोठी आहे आणि आपण त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे। मला वाटतं की जर आपल्याला जगायचं असेल, जर आपण सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांसह जीवनशैली बदलण्याचे आपण दूत व्हायला हवं हे एक आपल्या पुढे एक पर्याय आहे असा मला दिसतो आहे। औद्योगिक देशांमध्ये ही समस्या अधिक स्पष्ट असली तरी उर्वरित जगापासूनही पर्यावरणाला खरा धोका निर्माण झाला आहे, कारण त्यांना औद्योगिक देशांचे अनुकरण करायचे आहे आणि ती तशी घाई दिसते आहे की विकसनशील देश विकसित देशांच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी सारखी स्पर्धा आहे आणि धाव घेत आहेत। अर्थात त्यांना विकसित असे मानले तर, म्हणजे आपण जर मानलं की ते विकसित आहेत तर, आणि याचा अर्थ हा सगळा विनाश घडणार। एखाद्या व्यक्तीने विकसनशील देशातील कोणत्याही मोठ्या शहराला, अगदी समजा तुम्ही म्हणालात की नवी दिल्लीला भेट दिली, अर्थात विकसित देशांच्या तुलनेत भारत अनेक बाबतीत अधिक विकसित आहे असं माझं जरी मत असलं तरी मेक्सिको सिटीत गेल्यावर तुम्हाला कळेल की प्रदूषण लंडन, न्यूयॉर्क किंवा लॉस एंजलिस इतकंच वाईट असू शकतं। त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती सगळीकडे आपल्याला दिसतेच आहे। आणि अगदी बरोबर, तुमच्या माहितीसाठी दिल्ली हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित राजधानी आहे आणि भारत जगभरात प्रदूषणामध्ये क्रमांक 3 वरती आहे। किती किती हे दुर्दैवी आहे। त्यामुळे ही समस्या केवळ त्या औद्योगिक देशांचीच आहे असं नाही आहे, तर ती आता सर्वत्र झालेली आहे, कारण आपण त्याच शर्यतीमध्ये आहोत आणि उर्वरित जगाशी खऱ्या अर्थाने जुळवून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। त्यामुळे खरंच प्रश्न पडतो की माणुसकीची दूरदृष्टी काय आहे। आपण मानवजातीच्या भवितव्याबद्दल बोललो, तुम्हाला आठवत असेल आपण त्या सेशनमध्ये खूप छान चर्चा केली, पण कुठे पोहोचायचं आहे? सर्व थोर नेत्यांनी एकत्र येऊन विचार एकत्र ठेवून आपण कुठे जात आहोत ही पाहण्याची ही नक्कीच योग्य वेळ आहे। आपल्याला काय साध्य करायचं आहे
या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी द्यायला हवं आणि ती वेळ आपल्या समोर आलेली आहे. कारण आपल्याकडे जगण्यासाठी एकच ही छोटीशी पृथ्वी आहे. त्यामुळे एकूणच पाश्चिमात्य भांडवलशाही राष्ट्रे जगाच्या लोकसंख्येच्या केवळ 25% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असल्याने ही समस्या अधिक पुढे आलेली आहे. ते उर्वरित 75% लोकांपेक्षा जास्त वापरतात. म्हणजे हे किती कठीण आहे. म्हणून विकसनशील देशांच्या लोकसंख्येत झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे ही समस्या अधिक बिकट होत चाललेली आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आता या सेशनमध्ये बरेच मुद्दे आपण त्यांची चर्चा केलेली आहे. मला खरोखरच वाटतं की आपल्याला मागे बघण्याची आणि आपण चर्चा केलेल्या गोष्टींचा संदर्भ घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला इंटरनेटवरती शोध घेण्याची गरज आहे. ग्राहकवादाच्या शक्तींचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो आणि आपण स्वतःचे रक्षण कसे करू शकतो याविषयी आपल्याला काही स्पष्ट विचार करावे लागतील. या सत्रातून आपण काय शिकलो याचा विचार करायचा झाला तर आपण असा विचार करू शकतो की आपण स्वतःचे कुटुंब आणि आपल्या संस्थांचे ग्राहकवादाच्या नकारात्मक शक्तींपासून संरक्षण कसे करू शकतो ह्यावरती विचार करणं हा आपला निष्कर्ष असेल. त्यामुळे जॉन हॅडल्स्टन यांच्या सर्च फॉर जस्ट सोसायटी या पुस्तकातून आपण नुकत्याच चर्चा केलेल्या या परिच्छेदांची प्रासंगिकता की ते किती महत्त्वाचे आहेत आत्ताच्या या युगामध्ये हे ओळखण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं प्रात्यक्षिक करायचं आहे. आपण ज्या समाजात राहतो त्याच्याशी त्यांचा काय संबंध आहे, जे काही आपण चर्चा केलेली आहे, बरीच उदाहरणं दिली गेलेली आहेत. परंतु तरीही तुम्ही स्वतः शोध घेतला पाहिजे, निष्कर्ष काढावेत आणि नंतर त्यांचा एक अहवाल किंवा दस्तऐवजीकरण करायचं आहे. तुमचे निष्कर्ष लिहा आणि ते सादर करा. आता तुम्हाला स्क्रीनवरती एक यादी आहे, त्यामधून आपल्या सहाध्यायांसोबत त्या शब्द आणि वाक्यांना अधोरेखित करायचं आहे, जे आपल्या सध्याच्या सामाजिक वातावरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करत आहेत. ऑफकोर्स तुम्हाला जी ही यादी आहे ही दिसते आहे समोर आणि त्या यादीवरती जे शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. काही शब्द भौतिक वस्तू, आत्मत्याग, आध्यात्मिक मूल्यांविषयी, अनास्था वगैरे वगैरे तुम्हाला हे सगळं दिसत आहे. ते तुम्ही प्लीज बघा आणि तुमचे जे शब्द आहेत ते अधोरेखित करून ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. वंडरफुल. तुम्ही ही यादी बघितलेली आहे, तुमची उत्तरं लिहिलेली आहेत. तर परागजी, आपल्या सध्याच्या सामाजिक वातावरण कोणत्या प्रकारचे मनोरंजन पसरलेले आहे त्याबद्दल तुमची काही प्रतिक्रिया आम्हाला सांगणार का? निश्चितच मॅडम. सर्वात आधी आजकाल सोशल मीडियामध्ये गुंतणं ही खूप कॉमन गोष्ट झालेली आहे. ते एक करमणुकीचं ॲक्च्युली साधन बनलेलं आहे की खरं तर हे सगळं मनोरंजन होऊन क्वचितच काही अर्थपूर्ण माहिती त्याच्यामधनं आपल्याला मिळते. अगदी बरोबर. आणि नक्कीच मग ऑनलाईन गेमिंग त्यामध्ये आलं, ते आणखी एक प्रकारचं एक साधन आहे मनोरंजनाचं, खरं मानलं जातं. अगदी. बट आय वुड रादर से की हे व्यसन झालेलं आहे की मुलं आता त्याला ॲडिक्ट होत आहेत. आणि होय, व्यसनच आहे. मग ड्रग्ज आणि दारू, दुर्दैवाने तेही मनोरंजनाचे साधन बनलेलं आहे. आणि त्यानंतर धूम्रपान आहे, समवयस्कर लोकांबरोबर वायफळ वेळ घालवणं, तेव्हा हे आपोआपच ड्रग आणि अल्कोहोल आणि स्मोकिंग हे येतच. आणि मग स्पर्धात्मक खेळ, कॉम्पिटिटिव्ह गेम्स, आणि आपल्याकडे चित्रपट तर आहेतच की. आणि आता या सर्व मद्यपान, ड्रग्ज आणि गैरवर्तनाला प्रोत्साहन देणाऱ्या काही वेब सिरीज आहेत. नक्कीच. आणि त्या वेब सिरीज त्यामध्ये आलेल्या आहेत. आणि अनिर्बंध नाईट आउट, जंक फूड आणि नंतर ऑनलाईन जुगार देखील या गोष्टी आता आपल्या जीवनाचा भाग व्हायला लागले दुर्दैवाने. खरंच आहे. जुगार पण हल्ली खूप म्हणजे मोबाईलवरती सुद्धा खेळला जातो. त्यामुळे सुदैवाने मला काही तरुणांची अशी माहिती आहे ज्यांना खरोखरच खूप काळजी आहे, ज्यांना या प्रथांमध्ये ओढले जाऊ नये याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांना त्या दिशेने खेचून आणणाऱ्या लोकांशी ते अक्षरशः मैत्री करत नाही, ते मैत्री करणं टाळतात. त्यांना सलाम आहे जे निवडक लोकांशी मैत्री करण्यात सक्षम आहेत. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा जो भाग आहे हा इथे आपण संपवणार आहोत. तत्पूर्वी आपल्या जीवनशैलीमुळे आपण पर्यावरणाला धोके निर्माण करत आहोत यावर आपण चर्चा केली. परिणामी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला अजून काही पृथ्वीचा भाग म्हणजे आणखीन एक पृथ्वी लागणार आहे असं आपण म्हणालो.
आणि शेवटी हानिकारक मनोरंजन आपण सोडून दिलं पाहिजे, कारण त्याचा परिणाम आपल्या मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय गोष्टींवरती होत असतो. यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर हा भाग इथे संपलेला आहे. धन्यवाद.